संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि मी आत्ता ड्युटीवरून आली आहे घरी। आज खूपच काम होतं आणि आज खूपच दमली आहे मी आणि संध्याकाळचं ट्रॅव्हलिंग करायला ना खूप कंटाळा येतो। ट्रेनला बघायला गेलं ना तर एवढी गर्दी होती, पाय टाकायला पण जागा नव्हती ट्रेनमध्ये। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहेत तुम्ही सगळे? सगळे एकदम मस्त राहा। आज खूपच भूक पण लागली आहे आणि येता येताच विचार केला की बाहेर काहीतरी खाते, पण नंतर विचार केला नको, तर मग आता फ्रेशन अप होते आणि मग घरीच काहीतरी बनवून घेते। खिडकी खोलली ना की मग थोडं मच्छर वगैरे येतात, कधी कधी एक दोन असा मच्छर आतमध्ये घरात दिसतात, तर मग धुरांडी गेली ना तर थोडं बरं वाटतं की थोडं त्याच्यामध्ये धूप वगैरे टाकायचा ह्या धुरांडीमध्ये, म्हणजे घरामध्ये थोडं स्मेलही चांगला येतो। आणि नारळाच्या ज्या शेंबा असतात ना ते मी नारळ फोडते, त्याच्यानंतर मग त्या ठेवून देते मी, तर मग ह्या कधी ना कधीतरी असं उपयोगी येतं, कधी संध्याकाळचं जाळण्यासाठी। सकाळी मी पाव आणले होते, ते होते घरी, म्हणून म्हटलं चला आज गार्लिक चीज ब्रेड करूया। तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे लसूण किसून घेतले आहे आणि त्याच्याबरोबर घेतले आहे भरपूरशी कोथिंबीर, मस्का घेतला आहे आणि त्याच्याबरोबर घेतला आहे चीज। तर पहिलं काय करायचं, बटर आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचं, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं, जसं तुमच्याकडे ब्रेड असतील त्याच्याप्रमाणे। तर मी 2 चमचे बटर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी लसूणची जे मी किसलेलं होतं ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कोथिंबीरही त्याच्यामध्ये टाकणार आहे। लसूणच्या मी घेतल्या आहेत पाकळ्या, 7 ते 8 पाकळ्या घेतल्या आहेत। तर तुम्हाला जर कमी लसूण पाहिजे असेल तर कमी लसूणही घेऊ शकता, पण गार्लिक आहे म्हटल्यानंतर थोडीशी लसूण असेल तर त्याला टेस्टही चांगली येते। आता सगळं एका वाटीमध्ये घेतलं आहे, ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर ते आपल्याला ब्रेडला लावायचं आहे। ॲक्च्युली काय झालं, मी ती वाटी घेतली होती ती मला छोटी पडली, त्याच्यामुळे मला हळूहळू ढवळायला लागतं आहे। तर आता मी ब्रेड पण घेतले आहेत आणि ब्रेडला पूर्ण कापून घ्यायचं आहे आणि कापून झालं की मग त्याच्यामध्ये जे आपण लसूणचं वगैरे केलं आहे बॅटर, ते त्याला लावून घ्यायचं आहे। ब्रेडला बाहेरूनही मस्का लावून घ्यायचा आहे, पण मी ॲक्च्युली लावला नाही मस्का, कारण मला भूक पण लागली होती, त्याच्यामुळे मी विसरून पण गेली लावायचं। ते लावलं की काय होतं, आपला जो बाहेरचा पार्ट असतो ना तो नरम होतो, पण मीच विसरली लावायला। तर आता पूर्ण माझ्या ब्रेडला लावून पण झालं आहे बॅटर। त्याच्यावरती मी आता गार्निशिंग करणार आहे। तर त्याच्यामध्ये मी टाकलं आहे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो। तर हे आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतं, कारण आपण जे पिझ्झा बनवतो तेव्हा जेव्हा आपण टाकतो तेच ओरेगॅनो आहे आणि चिली फ्लेक्सही आपल्याला आपल्या घरीच असतं, तर ते तुम्ही वरून गार्निशिंग करू शकता। आणि नंतर टाकणार आहे भरपूर सारं चीज, कारण हे चीजवालंच असल्यामुळे त्याच्यावरती चीज टाकणं तर बनतंच। असे पाव आहे ना तुम्ही कधीतरी करून बघा आणि तुमच्या मुलांनाही द्या, खूप आवडतील त्यांना हे, कारण मुलांना पिझ्झा वगैरे खायला खूप आवडतो। तसंच हे लागतं, पण हे कसं थोडं आपल्याला छोटासा असा नाश्ता वगैरे पाहिजे असेल, मुलांना खूप भूक लागते, तर तेव्हा आपण हे पटकन इझिली करून देऊ शकतो। ह्याच्यामध्ये काहीच टाईम लागत नाही, फटाफट करून आपलं रेडी होऊन जातं। मी यांना टाकणार आहे ओव्हनमध्ये। जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरती करू शकता, स्लो गॅसवरती तुम्ही तव्यावरती ठेवा आणि त्याच्यावर तव्यावरती झाकण ठेवा। 5 मिनिटामध्ये तुमची ही रेसिपी रेडी होऊन जाईल। मी टाकलं आहे ओव्हनमध्ये, तर माझी मी 5 मिनिटासाठी लावलं आहे, तर 5 मिनिटाच्या आतमध्येच माझं होऊन जाईल, कारण ओव्हनमध्ये जास्त वेळ लागत नाही। तर बघूया। तो रेडी हो गई है अभी मेरी रेसिपी यम्मी यम्मी चीज़ गार्लिक ब्रेड, तो खाने के लिए रेडी हो जाओ। तो अभी मैंने निकाली है मेरी रेसिपी और ये है मेरा चीज़ गार्लिक ब्रेड, फाइनली रेडी हो गया है।
खाने के लिए मैं हो गई हूँ रेडी। तो पहला मैंने घास ले लिया है और बहुत से ही सुंदर लगा है मुझे, और मैंने भी बोला है कि हाँ 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 बहुत ही प्यारा सा हो गया है मेरा चीज़ गार्लिक ब्रेड। इकडे ना मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं, पण ते तसंच राहिलं होतं, मी विसरूनच गेली होती करायला। तर मग आज मी करायला घेतलं ते, म्हटलं ओव्हन चालूच केला होता, तर मग म्हटलं चला ह्याच्यावरतीच लावून घेऊया। ॲक्च्युली ह्याला मॅरिनेट जास्त वेळ ठेवलं ना आपण, रात्री ठेवलं आणि सकाळी केलं ना, तर त्याला टेस्टही खूप चांगली येते। तर मी आता ओव्हनच्या भांड्यामध्ये लावलं आहे आणि त्याच्यावरून वरती तेल लावलं आहे। तेल लावल्याने काय होतं की जे चिकन आहे ना ते क्रिस्पी होऊन जातं। तर हे मी लास्ट व्हिडिओमध्येही तुम्हाला मी बोलली आहे। आता मी हे 10 ते 15 मिनटासाठी ठेवणार आहे। तर आता ओटा वगैरे सगळं घाण होता, तर मी थोडंसं ओटा वगैरे साफ करून घेतला आहे आणि एकच राईस बनवला आहे, पुलाव राईस, आणि तो मी मॉर्निंगलाच बनवून गेली होती, तर आता मी काय परत बनवणार नाही आहे। तर त्याला मी थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि तोच आता मी खाणार आहे, कारण सारखं सारखं गरम गरम जेवण बनवणं पॉसिबल नसतं। त्याच्यामुळे कधी मॉर्निंगला बनवलेलं असतं तेच आपण संध्याकाळीही खातो, कारण उरलेलं असेल तर आपण फेकत तर नाही, म्हणून मी हा गरम केला आहे। गरमी ही खूपच पडली आहे, तर म्हटलं थोडंसं बाल्कनीमध्ये जाऊन उभं राहावं, म्हणजे थोडीशी बाहेर गेलं की बाल्कनीमध्ये थोडी चांगली हवा येते, म्हणून मी थोडंसं बाहेरच उभी राहिली आणि थोडंसं आसमान वगैरे बघत बसली, कारण रात्रीचं बाहेर बघायला खूप बरं वाटतं आणि बाहेरची जी रात्रीचं जे क्लायमेट असतं ते बघून आपल्यालाही खूप बरं वाटतं। आणि मला तर माझ्या बाल्कनीमध्ये खूप आवडतं, कारण असा खूप कमी टाईम मिळतो मला बाहेर उभं वगैरे राहण्यासाठी। रात्रीचे 10 वाजले आहेत आणि जेवण तर झालेलंच होतं। तर मी दूध आणलं होतं येताना, म्हटलं दुधाचं काहीतरी एक थंड असं पेय बनवून आज प्यावं, तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे मोहब्बते सरबत। त्याच्यासाठी मी घेतले आहेत 7 ते 8 काजू आणि 4-5 बदाम, त्यांना पूर्ण बारीक बारीक करून घ्यायचं आहे चाकूने। आता तुम्ही ब्लेंडरमध्ये टाकलं तरीही चालेल। कोणत्याही पदार्थामध्ये ड्रायफ्रूट टाकलं तर त्याची टेस्ट खूप चेंज होऊन जाते आणि म्हणजे खूप चांगली टेस्ट लागते, म्हणून मीही थोडेसे टाकते। सकाळी लवकर उठायचं टेन्शन नव्हतं, कारण माझी परत आफ्टरनूनचीच शिफ्ट आहे, त्याच्यामुळे मग सकाळी लेट उठलं तरी चालतं, म्हणून मग असंच एक प्रोग्राम केला की चेस खेळण्यासाठी, कारण मला तर चेस खेळायला येत नाही, तर म्हटलं चला आज थोडंसं शिकून घेऊया, कसं खेळतात ते एकदा बघूया, म्हणून मग टेबल बाहेर मांडला आणि मग बसलो चेस खेळण्यासाठी।
तर रात्रीचे 12 वाजून गेले होते, तरीही आमचं काय खेळून होत नव्हतं आणि मी काय शिकत नव्हती, मला काय जमत नव्हतं. तर मग म्हटलं चला आता बस झालं खेळणं आणि आता सरबत प्यायचा एक टाईम झाला, कारण तेही फ्रीजमध्ये थंड होतं आहे आणि तेही माझी वाट बघते की मला कधी पिता आहेत. म्हणून मग गेली आणि फ्रीजमधून थंड थंड मोहब्बते शरबत काढला. तर हे मी मोहब्बते शरबत थोडंसं चेंज करते आहे. ह्याच्यामध्ये आहे ना मी अमूलचा आईस्क्रीम टाकत आहे. तर तुम्हाला कोणताही फ्लेवरचं आईस्क्रीम असेल तर ते चालेल, या तर व्हॅनिला फ्लेवर वगैरे असलं तरीही चालेल. मला व्हॅनिला फ्लेवर मिळालं नाही म्हणून मी स्ट्रॉबेरीवाला आणलं. आणि ते काय करायचं, कापून घ्यायचं आणि आपल्या ग्लासमध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण मोहब्बते शरबत बनवतो, म्हणजे मी मोहब्बते शरबत कसं बनवलं आहे, दूध टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये रोज सिरप टाकलं आहे आणि जो सब्जा असतो तो सब्जा मी 1 तास भिजत ठेवला होता पाण्यामध्ये आणि तो मग दुधामध्ये टाकला. आणि याच्यामध्ये साखर टाकायची गरज नसते, कारण जे रोज सिरप असतं त्याच्यामध्ये साखर टाकलेली असते. आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वरून भरपूर सारं ड्रायफ्रूट्स आणि हे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खूप चांगली टेस्ट येते. तर चला थंड थंड पिऊन घेऊया. खूप रात्र झाली आहे आणि हा व्लॉग आपण इथेच संपूया. तर आतासाठी बाय.